नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आपले व्हिडिओ पण एन्जॉय करत असाल. आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडतात तुम्हाला. जेव्हा मी बघते तुमच्या छान छान कमेंट्स वाचते ना, मला खरंच खूप छान वाटतं. आणि माझा हा यूट्यूबचा प्रवास आहे ना, आज जवळपास 3 वर्षापासून मी यूट्यूबवर 3 वर्ष होऊन गेली. 3 वर्षापासून मी प्रयत्न करते की यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करेन. पण हे सगळं तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोतच. कारण हे सगळं मी तुम्हाला का सांगते, तर तुमच्याच काही अशा ज्या कमेंट्स आहेत त्या मला येत असतात प्रत्येक व्हिडिओमधनं की प्राजक्ता, तुझ्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तू कुठून आहेस किंवा तू काय करतेस, तू काय जॉब करते. स्पेसिफिकली माझ्या जॉब रिलेटेड बरेचसे असे प्रश्न आहेत, बरेच वेळेस कमेंट्स येतात की तू काय जॉब करतेस ताई, कुठे जॉब करतेस, कसा करतेस, किंवा तुझी यूट्यूब जर्नी सांग, असे मला बरेचसे कमेंट्स येतात. तर मी म्हटलं आज आपण व्हिडिओ मार्फत तुमच्याबरोबर हे सगळं शेअर करूया. तर बेसिकली माझ्यापासून मी सुरुवात करते, माझ्या इंट्रोडक्शन पासून. मी एक छोटासा खूप सुरुवातीला म्हणजे जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं ना, तेव्हा मी व्हिडिओ याबद्दल अपलोड केलेला. पण आता जसं जसं आपले सबस्क्रायबर्स वाढत आहेत, आपली फॅमिली ग्रो होते, वाढते, तर आपल्या सगळ्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे. तर म्हणूनच मी म्हटलं की माझ्याबद्दलची थोडी माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर मैत्रिणीनो, माझं नाव प्राजक्ता सचिन साखरकर आणि लग्नाच्या आधीचं नाव आहे माझ्या प्राजक्ता रामचंद्र भुवड. तर मी मुंबईमधनंच आहे आणि आत्ता सध्या मी मुंबईमधल्या दादर इथून व्लॉग अपलोड करत असते, तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. आणि एक असं नातं आता निर्माण झालं ना की मला हे व्लॉग जर मी शूट नाही केले ना तर मला चैनच पडत नाही. असं सगळं हे खूप कनेक्टिव्ह, म्हणजे एवढं कनेक्ट झालंय ना हे सगळं की मी इमॅजिन नाही करू शकत. प्रत्येक दिवशी असा विचार असतो डोक्यात की आपण काय काय करू शकतो किंवा काय नाही करू शकत. मला स्वतःला कधी वाटलं नव्हतं की माझ्यामध्ये ही पण गोष्ट असेल किंवा माझ्यामध्ये असं पण काहीच हे टॅलेंट असेल की मी यूट्यूबवर असे व्हिडिओ अपलोड करू शकेन. यूट्यूबमुळे ना मला एका गोष्टीत ना खरंच बोलतात ना, एक खूप कॉन्फिडन्स आला माझ्याबद्दल की आपलं मत आपण समोरच्याबद्दल कसं मांडू शकतो, स्वतःला कसं प्रेझेंट करू शकतो. आणि ही गोष्ट तुम्ही देखील करू शकता. स्वतःवर एकदा जर विश्वास तुम्ही ठेवलात ना, तर ही गोष्ट कुठलीही स्त्री कशीही करू शकते, म्हणजे तिला पण कधीच कमी पडणार नाही या गोष्टीची. तर माझ्याबद्दल सांगण्याची माहिती म्हणजे मी सध्या जॉब करते, एका हॉस्पिटलमध्ये जॉब करते. प्रोफेशनल वाईज मी एक नर्स आहे, माझं क्वालिफिकेशन त्याच्यामध्येच झालेलं आहे. आणि माझा जॉब एकच शिफ्टचा होता. याच्या आधी मी 3 शिफ्ट करत होती, पण 3 शिफ्टमध्ये ना खूप दमायला होत होतं. नाईटची ड्युटी 12 तासाची असायची, त्याच्यामुळे खूप हेक्टिक होऊन जायचं दुसऱ्या दिवशी. म्हणजे तेव्हा आपल्याला वाटत नव्हतं, पण जसं जसे दिवस जात होते ना तसं तसं मला खूप दमायला व्हायचं, खूप स्ट्रेस व्हायचा. मग नंतर मी जॉब शिफ्ट केला. आता पण मी हॉस्पिटलमध्येच आहे, पण मी एक जनरल ड्युटी करते, म्हणजे फक्त एकदम मॉर्निंग शिफ्ट जिथे आहे तिथेच वर्किंग आहे मी सध्या. आणि त्यामुळे तुमच्याबरोबर व्हिडिओ छान छान असे शेअर करू शकते. आणि माझ्या यूट्यूबच्या जर्नीबद्दल म्हणाल ना, तर ही जी जर्नी आहे, मी 3 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या नंतर, म्हणजे सुरुवातीच्या लॉकडाऊनला आहे, नंतर जेव्हा लॉकडाऊनला 1 वर्ष होत आलेलं त्याच्यानंतर मग मी चालू केलेलं हे सगळं. आणि तेव्हा मी कुकिंगचे व्हिडिओज टाकत होते, कारण जसं मला जेवण बनवायला आवडतं, खूप इंटरेस्ट आहे, तर मी त्या रेसिपीज वगैरे टाकायला सुरुवात केली. पण मी ना कंटिन्युअस व्हिडिओ टाकत होती. एक जवळजवळ 4 ते 5 महिन्यांनी मी रोज अपलोड केले व्हिडिओ, रोज न चुकता. रोज ऑफिसमधनं यायचं आणि रात्रभर ते व्हिडिओ बनवायचे, रात्रीच्या रात्री त्यातला एडिट करायचं आणि मग व्हिडिओ अपलोड करायची. पण माझी एक चुकी अशी झाली ना की मी कधी विचारच केला नाही की मी काय करते किंवा आपण काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे एवढं थिंकिंग मी कधी केलंच नव्हतं की युट्यूबमध्ये पण अजून बरंचसं काही असं शिकण्यासारखं आहे की तुझं चॅनल जर तुला ग्रो करायचंय किंवा तुला तुझ्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवायचं, तर त्याच्यासाठी तुला किती प्रेझेंटेबल राहायला पाहिजे किंवा तू कसं प्रेझेंट केलं पाहिजेस हे देखील तेवढंच महत्वाचं असतं. आणि मी बेसिक गोष्टीच फक्त शिकली की व्हिडिओ असा शूट करायचा असतो, असा एडिट करायचा असतो आणि असा अपलोड करायचा. त्याच्या व्यतिरिक्त थंबनेल बनवायचं असतं, टायटल्स करायचे असतात, टॅग्स द्यायचे असतात, हे सगळं मी काही शिकले नव्हती. आणि 5 महिन्यानंतर आहे ना मी कंटिन्यूस टाकत गेले. 5 महिन्यानंतर ना मी बंद करून टाकलं, कारण माझ्या व्हिडिओजला कुठे व्ह्यूजच येत नव्हते आणि मी खूप डिमोटिवेट होत होती. कारण एवढं रात्रभर मी ते जागायची, व्हिडिओ शूट करायची, अपलोड करायची. माझ्याबरोबर माझे मिस्टर पण मला ते पण जागायचे, कारण तेव्हा माझ्याकडे स्टँड वगैरे असं काही नव्हतं. तेच माझ्याबरोबर बसायचे आणि शूट करायचे उभं राहून. मग माझ्याबरोबर त्यांचं पण हे होत होतं की त्यांना पण जागा राहून सगळं करायला लागायचं असं माझ्याबरोबर. पण ते मला करायचे की हा बाबा ठीक आहे, तुला करायचं, चल कर, आपण ट्राय करून बघूया, करायला काय हरकत आहे.
म्हणून करूया, पण मग नाही. मग मी त्याच्यानंतर ना जवळजवळ 6 ते 7 महिने खूप ब्रेक घेतला. 6 ते 7 महिन्यानंतर म्हणजे बोलतात ना, एक थोडासा टर्निंग पॉईंट होता की मी सोलापूरला गेली आणि तिथून माझ्यामध्ये परत एक एनर्जी आली. सोलापूरच्या प्रत्येक व्यक्तीने, म्हणजे माझी जवळचीच व्यक्ती आहेत सगळ्याजणी, म्हणजे त्या पूर्ण फॅमिलीने, त्या सोलापूरच्या माझ्या फॅमिलीने मला खूप एक एनर्जी दिली, एक खूप सपोर्ट केला की तू छान ब्लॉग बनवू शकते. आणि त्यांनी मला मोटिवेट केलं की मी अजून ब्लॉग्स बनवू शकेन. पहिले तर मी रेसिपीजचे करत होती, त्याच्या आधी पण मी 1-2 ब्लॉग्स बनवायचे चालू केलेले, पण मला तेवढा कॉन्फिडन्स येत नव्हता. पण मी जेव्हा सोलापूरला गेली, सगळ्यांमध्ये खूप मिक्स झाली, सगळ्यांनी पण मला सांभाळून घेतलं त्यांनी आणि ब्लॉग करण्यासाठी एक एनर्जी दिली की तू करू शकतेस. अशा पद्धतीने मी ते ब्लॉग्स बनवायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर थोडे थोडे व्ह्यूज वाढत होते, पण तरी पण पाहिजे तसे व्ह्यूज येत नव्हते. मग मी परत डिमोटिवेट होऊन मी परत बंद केलं की नाही, आपल्याकडनं हे होणार नाही, आपण हे व्हिडिओ बंद करू. मग मी परत ब्रेक घेतला आणि मी काही दिवसानंतर परत व्हिडिओ टाकायचे चालू केले. आणि तेव्हा पण मी जायचं होतं मग गिरनारला जायचं होतं. म्हटलं आपण गिरनारचे ब्लॉग वगैरे शूट करूया. मग गिरनारच्या ब्लॉग पासून वगैरे आय थिंक गेल्या जानेवारीपासून मी रेग्युलर व्हिडिओज टाकते. त्याच्यामध्ये मध्ये पण 1-1.5 महिना 1 महिना असं माझ्याकडनं स्किप झालंय, पण माझ्याकडनं व्हिडिओ टाकायचा मी खरंच खूप प्रयत्न करते. पण कधी तर कसं होतं ना, आपण एवढी मेहनत घेत असतो, कारण तुम्ही म्हणाल ना, म्हणजे तेवढं शक्य नाहीये. मी आता बऱ्याच वेळा ना व्हिडिओ सकाळी लवकर उठायचं असतं, 5-5:30ला उठायचं असतं, जेवण करायचं, डब्बा बनवायचा, ऑफिसला जायचं, घरी यायचं, घरातलं मॅनेज करायचं, थोडासा आपला टाइम मॅनेजमेंट करून व्हिडिओ शूट करायचा. एक व्हिडिओ एडिटिंग करायला 1-1.5 तास तर आरामात इझिली जातो आणि जर तुम्ही नवीन असाल ना 2-2.5 तास जातात. पण हे एवढं सगळं मॅनेज करून जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो आणि त्याला व्ह्यूज येत नाहीत किंवा लोकांपर्यंत तो पोहोचला जात नाही ना, तर खूप खूप हर्ट होतं. म्हणजे आपण कुठे कमी पडतोय ना, या गोष्टीची एक मनामध्ये ना खूप खंत वाटत असते की अरे आपण कुठे कमी पडतोय. आणि मला अजूनही खूप असं त्या गोष्टीचं वाटतं ना की मी सगळ्या साईडने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करते. वेगवेगळे अँगल्स, वेगवेगळे शूट्स, वेगवेगळे टॉपिक्स, जे माझ्यामधनं काही ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या, तुमच्यापर्यंत काहीतरी चांगल्या गोष्टी मी शेअर करू शकेन, तुम्हाला त्या गोष्टी उपयोगाच्या याव्या, अशा बऱ्याचशा गोष्टी मी त्या शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. आणि कुठेतरी मग ते व्हिडिओला व्ह्यूज नाही आले ना की मग डिमोटिवेट व्हायला येतं. पण माझे मिस्टर मला नेहमी सपोर्ट करत असतात की तू कर, तू इथपर्यंत पोहोचली असशील, तू करशील, तू कर ना, कंटिन्यूस ठेव, तुला यश मिळेल. आणि मला देखील खरंच असं वाटतं ना की या स्ट्रगलमधनं जो जातो ना त्यालाच त्याची गोष्ट, म्हणजे त्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स कळतं. आज मला माहितीये की मी या सगळ्या गोष्टीतून जाते, पण आता माझा तो टप्पा आहे ना पार होणार, म्हणजे मी पूर्ण करणार आहे ती गोष्ट. म्हणजे या सगळ्यासाठी जो टार्गेट असतो ना तो माझा आत्ता कम्प्लीट व्हायला येतोय. तर मला त्या गोष्टीची ना खूप एक्साइटमेंट आहे आणि त्याचं सगळं श्रेय मी तुम्हाला देते. म्हणून आजचा हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलाय की माझ्या मनातल्या ज्या भावना होत्या, ज्या मी एवढे दिवस म्हणजे म्हणत होती की शेअर कराव्या, पण नव्हत्या शेअर करायला मिळत. पण आता मला म्हटलं की आता आपण ते टार्गेट जे आहे 1000 सबस्क्रायबर आणि 4000चा वॉच टाइम हे आता कम्प्लीट कुठेतरी होत आहे. तर म्हणून म्हटलं की ते तुम्हाला थँक्स बोलण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ आज अपलोड करण्यासाठी घेऊन आलेली आहे. तर तुम्हाला सगळ्यांना थँक्यू की ते जे आहे तिथपर्यंत मला तुम्हीच पोहोचवलंय. कारण कसं असतं ना, शेवटी तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही. आणि तुम्ही जोपर्यंत माझ्यावर विश्वास नाही दाखवणार तोपर्यंत मी अजून पुढे काही गोष्टी करू देखील शकत नाही. तर बेसिकली माझं म्हणाल तर माझी एक छोटीशी अशी फॅमिली आहे. मी आणि मिस्टर असे आम्ही दोघेच असतो. माझे सासू सासरे आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे, दोघेही नाही आहेत. माझ्या घरी माझे आई वडील, माझा भाऊ, अशी एक छोटीशी फॅमिली आहे आणि सगळे मुंबईतच आम्ही राहतो. त्याच्यामुळे माझं जन्म म्हणा, बालपण म्हणा, शालेय शिक्षण म्हणा, सगळं मुंबईतलंच आहे. आणि मुंबईलाच धरून आहे मी या सगळ्या यूज टू याच इकडच्याच एरियातली आहे. माझे सोलापूरचे व्लॉग्स बघून बरेच जण मला कमेंट करतात की तू सोलापूरची आहे का, किंवा सोलापूरचे व्लॉग्स येतात. तर नाही, मी सोलापूरची नाहीये, पण माझी फॅमिली सोलापूरमध्ये देखील आहे. तर मी त्यांच्याकडे ये जा करत असते आणि तिकडचे व्लॉग शेअर करत असते तुमच्याबरोबर. तर त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की मी सोलापूरची आहे. तर नाही, मी इकडचीच आहे. आणि त्याचबरोबर तुमच्याबरोबर सगळे जे व्लॉग पण शेअर करत असते ते सगळे इकडचेच शेअर करत असते. तर यूट्यूबने मला खूप दिलंय, पण मला पण कधी कधी डिमोटिवेट व्हायला होतं ना, कारण बऱ्याच वेळा ना लोक नेगेटिव्ह वेव्हनी खूप घेतात. बऱ्याच वेळा लोक आपल्या मागून बोलतात आणि नंतर आपल्याला ते कोणाकडनं तरी कळतं की अरे हे तुझ्याबाबत असं बोलत होते, किंवा ते तसे कमेंट करतात. किंवा अजूनही बऱ्याच वेळा असं होतं ना
की लोक काही ना काहीतरी कमेंट पास करतात किंवा ही काय व्हिडिओ बनवते किंवा ही काय करते, हे तिला सूट नाही होत किंवा असं. पण हे त्यांचं मत झालं, हे माझं मत नाही. जर मी लोकांचा विचार करत बसली ना तर मी कधीच पुढे जाऊ शकणार नाही. मी याच गोष्टीत नाही, आपण कुठल्याच गोष्टीत जर आपण लोकांकडे बघून विचार करत बसलो ना तर आपण कुठल्याच गोष्टीत सक्सेस नाही होऊ शकत. कारण याच गोष्टीतनं खूप शिकण्यासारखं आहे आणि ह्या स्ट्रगलमधनं गेलेल्याचं एक फिलिंग आहे ना ते खूप वेगळंच आहे. आणि मला आता खूप छान वाटतंय आणि खूप हे वाटतं की अरे आपण या सगळ्या गोष्टीवर मात करून आज कुठेतरी सक्सेस होतोय किंवा कुठपर्यंत तरी आपलं टार्गेट अचीव्ह करू शकलोय. आणि मी हे केलंय याचं मला नेहमी स्वतःवर एक प्राऊड राहील की मी ही गोष्ट अचीव्ह करू शकली. कारण बऱ्याच वेळा मी एवढे जणांचे व्हिडिओ पण युट्यूबवर बघितलेत की बरेचसे जण ना व्ह्यूज येत नाहीत किंवा काही कारणास्तव अजून किंवा आपलं चॅनल ग्रो होत नाही म्हणून ते डिस्कंटिन्यू करतात आणि तसंच सोडून देतात. पण मी नाही केलंय आणि मला करायचं देखील नाहीये. फक्त एवढंच आहे ना की मला वेळ मिळत नाही. मला खूप करायचं आहे कारण मी रोज माझ्या डोक्यामध्ये विचार असतो की आज आपण काय काय छान असं शेअर करू शकतो, आज ब्लॉगमध्ये काय वेगळं दाखवू शकतो किंवा आपल्यापर्यंत आपण लोकांपर्यंत काय असं पोहोचवू शकतो. कारण मला आहे ना सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर मी आत्ता लगेचच शेअर करू शकत नाही. कारण आपल्याला पण किंवा तुम्ही पण घ्या ना तुमच्या कुठल्या एखाद्या मैत्रिणीबरोबर तुम्हाला तेवढा डीपली व्हायला तुम्हाला पण थोडा वेळ जाईल, तसं मला पण देखील तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी माझ्या फॅमिली माझे फ्रेंड्स सगळं शेअर करायला थोडा वेळ जाणार आहे. तर तुम्ही मला सांभाळून घ्या, आतापर्यंत सांभाळून घेतलं तसं ह्याच्या पुढे देखील सांभाळून घ्या. आणि माझ्या जे काही फॅमिली मेंबर्स जे काही माझे पण आहेत ते पण तुमच्याबरोबर सामावून घेतील, तुमच्याबरोबर ऍडजस्ट होतील. असं सगळ्या गोष्टी आपण मिळून सगळ्या गोष्टी करू. आणि यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर आत्तापर्यंत जसा सपोर्ट केलाय तसंच ह्याच्या पुढेही करत राहा. लवकरच माझा असा विचार आहे, मी माझ्या स्वतःबद्दलचा एक निर्णय घेतलेला आहे. काही माझ्या पर्सनल गोष्टींमुळे मला तो निर्णय घ्यावा लागतो आणि तो जर माझा यशस्वीपणे जर झाला तर मी लवकरच जसं मी म्हटलंय की मी लवकरच डेली व्लॉग सुरू करणार आहे. आणि डेली व्लॉग्स केले तर मग काही आपल्याला प्रश्नच येत नाही. आपण रोज भेटू आणि आपण रोज गप्पा मारू. कारण मला पण गप्पा मारायला खूप आवडतात. मी समोरच्याबद्दल मध्ये ना लगेच मिक्स होऊन जाते. पण माझं कसं आहे ना, मी बऱ्याच वेळा काय होते ना की मी लगेच मैत्री करायला जात नाही. की म्हणजे बऱ्याच वेळा बायकांचं कसं असतं ना, बऱ्याच वेळा तुझं काय माझं काय माझं काय तुझं काय असं मी करायला जात नाही. मला ते नाही आवडत. आणि मला असं वाटतं ना की समोरच्या बरोबर रडून काय उपयोग आहे किंवा समोरच्याला आपलं रडणं सांगून एक सिंपती मिळून आपल्याला काय मिळणार आहे. त्याच्यापेक्षा आपल्याकडे आपण जसे आनंदी आहोत त्यातनं समोरच्याला तो आनंद बघून समोरच्याला पण आनंदी झाला ना तर त्याला पण खूप बरं वाटेल. असंच माझं असतं. तर म्हणून मी असे छान छान ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.